उशीर झालाय. आले का लवकर? कायमच बाबा या घरात. अहो मला लेट झाले, चला लवकर. काय करत होते? घड्याळ ठेवले तिकडे ड्रॉवर मध्ये, सापडतंय का मला? स्वतःची वस्तू पण सांभाळता येत नाही का तुम्हाला? का ते पण मी बघायचं? बाजूला सर, मला चप्पल घालू दे. आणि डबा? हा दे. काय दे? तुम्ही नाही आणला का डबा? तू बनवलाय का? माझा काय संबंध बनवायचा? म्हणजे मी बाहेरचं पण करायचं, घरात पण काम करायचं का? अगं तू डबा एक केला आज, मग टिफिन नाही, काय नाही, उपाशीच मारू का तिथं मी? तुमची आई होती ना, त्यांना बनवायला लावायचं ना. मग झालं काय आलं की ती आईवरच. अगं वय झालंय तिचं, तिला कधीतरी आराम नको का? हा, आईचं वय झालंय, तीर्थयात्रेला बरं जाते आई, तेव्हा नाही समजत का वय झालंय म्हणून. वय झाल्यावर तीर्थयात्रेला जातात का? आपल्या वयात जातात तीर्थयात्रेला? जा मग काशीला बिशीला जा. काय ते नका सांगू, आईला सांगा पटकन डबा द्यायला. मला हे बघायला लेट झालंय. आई सारखं यांची भुळभुळ भुळभुळ माझ्या माग. काय झालं रे? डबे डबे आता मी करून द्यायचे का तुम्हाला? आणि तुम्ही काय करता? तू काय करते बाई? काय करते म्हणजे? हा? बाहेर कमवायला कोण जातंय? आणि एवढं लक्षात ठेवा, तुमच्या मुलापेक्षा माझं पेमेंट जास्त आहे. घर माझ्यामुळे चालतंय. म्हणजे काय पेमेंट तुझं जास्त आहे, घर तुझ्यामुळे चालते म्हणजे काय? तू काय रुबाब करते काय आमच्यावर? करणारच आहे मग. ज्याचा पगार जास्त असतो तो रुबाब करणारच. अगं तसं नसतं, नवरा बायकोला एकमेकाला समजून घ्यावं लागत, तेव्हा संसार होत असतो. ते असं तनपण करून नाही होत. मी एवढे दिवस समजूनच घेते ना आई. मी मग आता नाही तुम्हाला समजून घेते दोघंच का? काम करतात, तुला लोकांना करून घालायचंय का? माझा एक तुकडा मी तर माझ्या हाताने करून खायचं, पण तुझ्या नवऱ्याचं तर तू बघायचं ना. त्याला डबा तुलाच करून द्यायला लागेल ना. ते सगळं मीच करायचं का? आणि मग कुणी करायचं? तुम्ही करता काय घरात बसून? मला सांगा बरं. अगं, तुमचं कुठे इतक्या काम वर्ष होत काय नाही. केलं मी? इतक्या वर्ष मी तेच केलं ना. आज मग आता पर्यंत करायला काय लहानचा होतंय? मोठा केला, नोकरीला लावला, तो आता हवाली करून दिला आहे का? हा, तो का असं आबाळातून पडलं का? ते तुमचं आजपर्यंत सगळं कर्तव्य मीच चालवलं होतं. ना. ते तुमचं कर्तव्य होतं, तुम्ही ते केलं. ते मला नका सांगू. टिफिन आणून द्या, मला लेट हे झालं. बघ, तू तिला आहे ना, तिला काय असं जास्तीच बोलत जाऊ नका. आई येते माझी, सासू आहे तुझी. नवरा मेल्यापासून नेट आपण बोलत जा लय जरा, नेट. झालो. बापाने काय संस्कार दिलेच नाहीत तुला? मग दिलेत माझ्या बापाने संस्कार. तुम्हाला भेटलेत का संस्कार? कसे बोलायचे ते? काय आम्हाला मत चांगले संस्कार आहेत. जाऊन दे भाऊले अगोदर अगं, दिसती. सकाळी उठलं की तन 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 चालू केली. मला उशीरच झालाय, कसा हेच लागली झालंय. आपल्या. उठली का करकासा, झोपली का करकासा. तिचं सकाळ काय केलं संध्याकाळ आई? मी किरकिर एवढं करत. बडबड करताय तुम्ही. तुमचं काम काय राहतं मला ते सांगाल. तुम्हाला एक वेळेचं जेवण पण बनवून देता येत नाही का? संध्याकाळची येऊन करते ना मी. अगं पण मी का बनवायचं? का बनवायचं? हा? मी काय बनवू मग? तू का बनवू? म्हणजे तू कामाला जाते ना, तुला डबा लागतो, त्याला लागतो, मग तू तुझं करून खायचं ना. तर मी तुम्हाला करून घालायला आहे. मी केलं ना आजपर्यंत. आता माझ्याच्याने होणार नाही, तुझ्याच्याने होत असतं तर कर, नाही तर तू तुझं बघ. काय तुम्ही तुमचं बघा. तुम्ही काय मी नका राहू मग माझं आमच्या. बघते. आणि तुम्हाला आताच सांगून ठेवते मी, मला हे चालणार नाही असलं. काय चालणार नाही असलं म्हणजे काय? तू आहे ना पूजा, नीट राहा बरं का प्लीज. तू आहे मी ना नीटच डोक्याला हेडेक राहते. करू तुम्ही नको. बघा कसे वागते दोघ जण माझ्यासोबत. ही चांगलं भाऊ दोघाचं पान उतारा करते आणि वरून म्हणजे माझ्यासोबत कसे वागते. तुला कर्तव्य नावाच्या काही गोष्टी आहेतच का नाही ग? हा, तू कधी काय घरातलं बघितलं सांग बरं मला. हा, कधी सकाळी लवकर उठलीये, कधी घरातले घर झाडलेत, कधी फरशा पुसलेत, कधी केलंय का? फक्त जाती कामाला. आयता डबा करून दिला इतक्या दिवस. मी कवर करू? मग मी पण तुमच्या दोघांचा कवर खर्च उचलू. मला एवढं सांगा ना मग. तुमच्या मुलाची आणि अगं होतं बाई, का माझा काय काही? खर्च मी उचलत कमावलं नाही ना नाही तर रस्त्यावर बसावं लागेल तुम्हाला काय नाही सर्वांना. माझा काय तू खर्च उचलित नाही. माझा नवरा मिळाला, तो माझ्यापुरता कमवून ठेवून गेलाय. मी काय तुझ्या पगारावर जगत नाही. तुम्हाला 2 रुपयाचा रुबाब मला नको दाखवू. हो का, मला आहे ना तंतनी घालायच्या नाही. सकाळी सकाळी तू घरात जा, तू तुझ्या कामाला लागलं नाही. हा, म्हणजे तुम्हाला उपाशीच पाठवायचंय नाही का मला? बाहेरच खाते काहीतरी आणि मला तुमच्या सोबत राहायचं नाही. आता मी तुम्हाला सांगून ठेवते. नाही काय? आता डोक्याच्या वर झालं हे सगळं. राहायचं नाही म्हणजे काय? मग काय करायचं? मग कुठं बघा जायचं? तुमच्या दोघांना काय करायचंय. काय कुठं जायचं? मग कुठं जायचं? इकडे काय? इकडे इकडे तू इकडे. अगं, ही काय कुठं जायचं? उद्धटपणा आहे तुझा? काय उचरपणा केलं मी तुम्हाला? मी फक्त डबा मागितला, मला लेट होतं त्याच्याहून तुम्ही एवढं केलं का मग? अगं पण तू जशी लागायला आली तशी मी देतच होते ना डबे डुबे करून. आज कवर द्यायचे लोक मला सुद्धा नाव आज ठेवायला. 10 ते 6 मी कामावर जाते, घरात येऊन परत काम करायचं, सकाळी उठून काम करायचं का? जीव आहे का नाही माझा? अगं तू सून आहे या घरची, तुझं करणं भागच आहे. सुने हळू बोल ना जरा. सुने हळू का बोल. मोल करणे ते समजत नाही मला. हळू बोल, हळू बोल, नाही हळूच तर बोलते कान मी. ठाळीला मी. संस्कार लावले असते. लावा बरं बोल. हात लावा बरं, मला सांगते मग मी. कान ठळीन. उगा सहन करतोय म्हणून सहन करून घेतोय आम्ही. काय सण केलं हो तुम्ही? तुमच्या दोघांचं मी सण करते. सण करतोय म्हणे आणि हात लावायची भाषा मला करायची नाही. आणि तुम्हाला सांगते, मला तुमच्या सोबत राहायचं नाही. मला घटस्फोट पाहिजे आता. जा. बस झालं. जा. लयच अवघड झाला. तुम्ही मलाच बोलता आहे की नाही? अवघडपणाचा कळत झाला या पोरीचा. तू आता ही काहीच काय- बोल नको, शांत बस. आता चालली नाही घरातून ती कायमची. काहीच बोल नकोस. जाऊ दे, तिला जायचं. तिला काय करायचं ते करू दे. अरे पण असं असतं पुढं. काय करायचंय तुला? जाऊ दे. हा ना, काय करायचं काय तुम्हाला? तुम्हाला काय करायचंय?
हिच्यापेक्षा चांगली आमचं दुसरं सून तुला राहू दे. गेली ते गेली, जाऊ दे. बरं ठीक आहे, भेटा मला कोर्टात मग. हा, कोर्टात भेटा. राम राम पाटील. राम राम. कुठं चालले? हे चाललो होतो जरा गावात. काय करता गावात? गावात काय करता म्हणजे आपण गावात मग आता काय नियोजन आहे, काय चाललंय काय नाही? दुपारची वेळ झाली, निवांत झाडाखाली बसायचं. पत्त्याचा डाव आहे आमचा. ती आहे बा तुमच्या बरोबर चाललेलं आहे सध्या. आम्हाला आता काय, आम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या खानदानी बापदादांनी कमवून ठेवलंय, त्याच्यामुळे काय तुम्हाला टेन्शन नाही. इकून खाल्लं तरी जमत आहे. अहो, कवर कष्ट करता, जीवाची आईश करायचं आहे का नाही काय? तुमची काय जीवाच्या आईसला, तुमच्या बायकोला 60-70 हजार रुपये पगार, तुम्हाला काय टेन्शन आहे? आम्हाला इथे 70 रुपये मिळात बघायला. काय करणार आहे, मरणार आहे काय? 10-15 हजाराची रोज पत्त्यांमध्ये उलाढाल होती आमची. नाही होती ना, बरोबर. आता पैशाचा विषय आहे. ती बायको चांगली हो तुमची. आमची तसं आम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. मला एक माझे होतं पाटील, मी एक गोष्ट बोलू का? बोला की. म्हणजे राग नाही आला तर, नाही तर मोकर बा आमच्या गरीबावर नको घेणं देण्याशी. बोला राव बिंदास. बोलू का बिंदास? हा, मी परदेशी ना, ते वकिलापाशी होतं राव. तिथं तुमची मुलगी पण होती. म्हणजे ऐका, तुम्ही लगेच रागाने बघायला लागले. म्हणजे आम्ही चांगलं सांगायला गेलो बा, आपल्याला माहिती म्हणून काही गोष्टी घालतो तुमच्या कानावर, तुमच्या नसल्या तर. आणि असल्या तर विषय जातो, तसं काही विषय कागदोपत्राचं काहीतरी काम असेल तिथे. नाही राव. ते कागदपत्रात नाही, माझ्या कानाने ऐकलं राव. वेगळाच विषय होता पाटील. काय विषय? ती घटस्फोटासाठी गेलती राव. मग तुमच्या कानावर आहे की नाही परमेश्वर जाणो. म्हणजे मी माफी मागवतो. म्हणजे मला ह्या गोष्टी माहित नाही. तुम्ही घरी चांगली चौकशी करा, आणि याच्यात बी काही जादा कमी ऐकलं असलं तरी माफ करा. तुम्ही चौकशी करूनच बघा. म्हणजे काही बोललो मी, काही जगात कोणाला बोललो नाही. मी डायरेक्ट तुम्हाला बोललो. बरं, काय कोणीकडे निघलंय? नाही, मी मळ्यात चाललो नाही. मी तुमची एक शब्द बी कोणाला सांगणार नाही. म्हणजे चालतंय. पण मुलगी वकिलाजवळ म्हणत होती का मला नवऱ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे, बस याच्यावर 3-4 चालू होती. मी साईडला बसलो, तिने मला ओळखलंच नाही का आपल्या गावातला कोणतरी माणूस आहे कॅबिनच्या बाहेर म्हणून. आणि मी चांगलं कान देऊन ऐकत होतो. बरं, ह्या गोष्टी काय चांगल्या नाहीत. म्हणजे मग आपण सांगायचं काय, मी गरीब कसं आहे, नवरा बायकोचा विषय. आम्ही आहे ना भक्कम. ठीक आहे ना मग. अहो पण मी तुमच्या कानावर घातलंय, तुम्हाला माहित नसलं तर. नाही आहे, कानाव घातलं तुम्ही. अहो, गावातले विषय असं 5 मिनिटात सोडवते म्हणले, हे किरकोळ आहे हो आमच्यासाठी. जाऊ दे, आमचं चुकलं, माफ करा आम्हाला. काय नाही, मिटून टाकतो. त्याला किती वेळ लागतोय? ओके. जावं शब्द बाहेर आहे का आमच्या? नाही नाही, गाव शब्द बाहेर आहे का? तुमचं आता काय असेल ते आता आम्हाला काय माहिती पाटील. आम्ही तुमच्यासारख्या मोठ्या घरात कशाला डोकावा, फक्त कानावर ऐकलं म्हणून तुमच्या कानावर घातलं. काय नाही, किरकोळ विषय होत राहते. चल जाऊ का? हा, या वेळ मिळत होतो दुपारी चक्कर मारा. आता पाटील आम्ही त्यातले नाही तर आमचं काय काम होय तिथे. आम्हाला इकडे या. काम केल्याशिवाय पर्याय नाही. जाऊ का? हा, आईला मुलगी कोर्टाची पायरी चढती, फार लोकांपर्यंत चर्चा पोचली. आणि बायकोनी साधं कानावर बी घातलं नाही माझ्या. तिलाच माहिती नाही. बघायला लागत त्याला काय. ए, कुठं चालले थोबाड घेऊन? अहो, शाळेत पोरांचे पेपर. बास झालं ते पोरांना शिकवायचं. यायला उठत सुटत निघत बोंबलत पोरांना शिकवायला. अरे इकडे घरचं बघ जरा. अहो, एवढी का तनतन करताय? काय झालंय? काय झालं म्हणजे? इकडे वाटोळा व्हायची बारी आली पार. ऐका ना, मी काय म्हणते, मी शाळेत जाऊन येते, आधी महत्वाचे डॉक्युमेंट तिथे द्यायचे ते. नाही तर मला शाळेतले वरडतील परत मुख्याध्यापक. कोण वरडते? हा, अहो, माझं काम आहे ते. शेवटी ते मुख्याध्यापक आहेत माझे. काम बिंबास झाला आता. काम करीत बसले. अरे माणसं कुठली आपण? खानदान कोणची आहे? अरे काय चाललंय तुझे? अरे घरात काय चाललंय नाही तुला माहिती आहे का नाही? अहो, काय झालंय काय? पण तुम्ही शांत व्हा ना. मी पाणी आणू का तुमच्यासाठी? पाणी आणू का म्हणजे? अरे दरवाज्यात आलोच पाणी घेऊन यायचं असतं. आता काय डोक्यावर वत्ती का आमच्या? नाही, तसं नाही. मी तसं नाही. हे फाजील काम सोडून द्या आता. आणि जरा सांगतोय काय मी ते ऐक. पोरीवर लक्ष आहे का तुझं? हो, आहे की. आता सासरी तिच्यावर नाही कोणावर लक्ष द्यायचे. काय वांग लक्ष देती का तू? हा, पोरगी कोर्टापर्यंत गेली पार आपली. मला माहिती सुद्धा नाही. गावातल्या लोकांकडनं कळतंय. कोर्ट? हो, नाही. काहीतरी काम असन. शिकलेली पोरगी आपली, त्याच्यामुळं महत्वाचं काहीतरी काम असन. पोरगी शिकलेली नाही, हुकलेली आहे तुझ्या वाणीच. तुला अक्कल नाही, तिला अक्कल नाही. अरे होबळाक.
अहो पण झालंय काय? तुम्ही एवढी तळतळ का करताय? मला सांगा तर स्पष्टपणे नेमकं. नवऱ्याबरोबर भांडण केले तिने, भांडण केले ना आता वेगळं व्हायचं म्हणतात. हो नाही असं काही नसेल, झाले असेल, नवरा बायकोत होत नाही होय. मी काय म्हणते, इथं बस बस तू. मी काय म्हणते अहो, आपण चौकशी करू ना नीटनेटकी, तिच्याशी बोलू आपण. चौकशी बोलू? अरे गावचं इकडं निवाडा करतोय मी, आणि घरात इथं हातापाया पडून मुळमुळीच बोलू आहे. तुला बोलता येत नाही का फोनवर? मला नव्हतं माहिती, तुम्ही सांगितल्यावर. माहिती करायचं, पोरीचं काय चाललंय काय नको बघायला नको आपण? तसं नाही, शाळेमुळे टाइम. बेट पडू दे तुझ्या कामावर. तिकडं काम करते म्हणजे 4-2 रुपये घरात आणते म्हणजे तू काय बाप झाली काय माझी? शाळेचं पदक लागली सांगाय मला. अरे पोरीचं काय चाललंय इकडं काय नाही, लोक शान घालतील तोंडात, पण त्याने याला घरचा निवाडा करता येईना आणि याला पाटील. आता तुम्ही शांत व्हा, मी बोलते तिच्याशी. काय बोलती हा? अरे काय रे तुझं कामाचा बी उपयोग आहे? आणि ती 4 रुपये घरात, त्या गाडीचा हप्ता भरायचा मला 15,000 दे. दिलंय कुठं काय ठेवून आणि काय सोडून काय कळाना, तुझा मेळच लागाना. मागच्या आठवड्यातच 10,000 रुपये दिले ते तुम्हाला. ते गेले गावात, लोकांना बी 4-2 टिकले द्यायला लागतात. माग 4 पोरं घेऊन हिंडायची सोप्पा नाही राहिला आता. डाब्याव गेलं तर 1000 जातात. काय ते पोरीचं काय आहे काय नाही ते बघू आता. आईला एक कुटाणा झालाय डोक्याला नुसता. मी काय नाही लय सुचत आहे काय तुम्हाला? लय बोलायचंय. मी म्हणत होते की तुम्ही एकदा फोन करून विचारता का काय झालंय? कोणाला? लोकांकडून ऐकायला, म्हणजे काय सांगतात माहित नाही ना, आपल्या लेकराकडून ऐकायला पाहिजे ना आपण, नेमकं काय झालंय काय नाही. म्हणजे आता मी मान खाली घालायची, त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना विचारायचं का सांगा मला काय झालंय? तसं नाही, मी करते फोन. मी करते. तू करते का फोन? हा पुढारी झाली काय तू? का घरातली मुख्या झाली? यायला का तुम्हाला बी शानपण सुचतंय? अरे एवढं शानपण सुचलं असतं ना आज असं वाटवण नसतं आलं पोरीचं. बाबाड घेऊन चाला त्यात कुठे बी. अगं ये ना. बस बस बसाय आली ती इथं. झालंय काय माहितीये का तुला? का ओरडताय आईला? का ओरडताय म्हणजे? तू कोर्टात गेली होती ना? हो. कशासाठी? काय झालंय काय नेमकं? म्हणजे अहो शांतपणे ए तू इकडं का फुकफुक करायला लागली? तिच्याशी बोलतोय ना, थोबड पण ठेवायचं. उलट्या हाताची दिली एक. कशाला गेलती? बस तुम्ही सांगते. बसाय आता येळ नाही राहिली आणि बसायची येळ नाहीचे. झालंय काय ते मला सांग. गावात चर्चा व्हायला लागली. ऐका मग, मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं नाही. थोबड फोडू का तुझं? नवऱ्यासोबत राहायचं नाही काय? खानदाराला बट्टा लावायचा आणि मला घातले का रे? हा मी तुम्ही माझं ऐकून तर घ्या. तिला कशाला ओरडताय एवढं? तुम्ही माझ्याशी बोला ना. काय भांडणं झालेत का तुमची? जरा आपण शांत बसून बोलू ना. मी बोलते जावई बापूंशी. काय बोलायची गरज नाही आई. मी निर्णय घेतलाय, मला त्यांच्या सोबत राहायचं नाहीये. हे बघ, तू जरा शांत हो. कान फाडीत देईन तुझ्या. जरा तुझ्या वडिलांचा विचार कर ना आणि मला बोलू दे. नेमकं कशावरून झाले तुमचं? अगं आई, रोज उठून सुटून तीच कटकट आहे. मला वैताग आलाय आता. आणि आता काय ठरवलंय मग तू? तेच ठरवलं, नाही राहायचं. मी कोर्टात जाऊन आले. निर्णय घेतलाय मी आई, मला राहायचं नाहीये. लाज नाही वाटत वकिलाकडे जायला? कशाबद्दल गेलती ते राहू दे, पण वकिलाकडे जायला काय बाप मेला होता का तुझा? मी होतो ना इथं. असलं पाऊल उचलण्याआधीच हिला मारलेली बरी. त्यापेक्षा आहे ना हिला ठेचून काढलेली बरी. हात खाली घ्या. आणि कोणत्या नात्याने हात उचलता हो तुम्ही तिच्यावरती? हा बास झालं तुमचं. लय सहन केलं तुमचं आता. कधी चहाचा कप जागेवर ठेवायचं माहितीये का तुम्हाला? लागले तिच्यावर हात उचलायला. अहो पाटील म्हणता ना स्वतःला. हा ह्या पाटील नावाखाली ना अख्खं विकून खाल्लं ना तुम्ही. आणि काय केलं? जन्म दिल्याशिवाय काय केलं तुम्ही तिच्यासाठी? हा
दुसरं काही करता आले का तुम्हाला तिच्यासाठी? अहो पोरगी कशी राहते, कशी वागते, काय करते, त्याचा कधी विचार केला का? काय आडी अडचणी तिचा कधी पाहिला का? तुम्हाला शाळेचं बघता नाही आलं ना, कॉलेजचं बघता आलं. लग्नात तरी तुम्ही होता का नीट? हा, तुमचा रुबाबच निर्मात होता फक्त. आणि आता तिच्यावर हात उचलता का तुम्ही? हा जो बाप नावाचा अधिकार आहे ना, कधीच गमावलाय तुम्ही. नुसतं राजावानी कपडे घालायचे, पाराव बसायचं आणि बायांवरती नजरा मारायच्या आणि 4 ते सुपेट सुंग घेऊन हिंडायची नसती. दुसरं काय येते हो तुम्हाला? हा, आणि माझ्यावर आवाज चढवतो, आता तिच्यावरती आवाज चढवताय. पाटील जो नाव आहे ना, पाटील, त्याच्याने सगळं गमवलंय तुम्ही. लाज वाटते मला तुमची नवरा म्हणून घ्यायची. आजपर्यंत लय गप्प बसले मी, सगळं ऐकून घेतलं तुमचं, पण बस आता नाही ऐकणार. हो, लाज नाही तुम्हाला? बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र ते सुद्धा सोडलं नाही तुम्ही. हे विकून स्वतःचा मोठेपणा मिरवायची सवय आहे तुम्हाला. सौभाग्याचं लेणं असतं, ह्याची सुद्धा तुम्हाला किंमत नाही. आणि हिच्यावरती अधिकार जाऊन दाखवायला लागलेत ना तुम्ही? कधी गेले का हो तिच्या दारात? तिला कधी बघितले का? अहो साधे विचारपूस तरी केली का? जाऊ द्या, विचारपूस पण जाऊ द्या. कधी मायाने हात फिरवलाय तिच्या डोक्यावरून? सांगा ना. नाही, कधीच नाही. फक्त मोठा घरा नाही, ते म्हणतात ना, मोठं घर पोकळ वासन वारा जाई भसा भसा, तसं आहे तुमचं. एकदा पाटील की गेली ना, कुणी कुत्रा पण हुंगणार नाही तुम्हाला. काय तर म्हणे पाटील आहे. पण बस आता नाही. आता जर का तुम्ही काही बोलले तर उपाशी मारायची वेळ येईन तुमच्यावरती. आणि तसं पण माझ्या जीवावरती बसून खाल्लंय तुम्ही आतापर्यंत. आणि कसला मोठेपणा मिरवता हो तुम्ही? 10,000 दे, 15,000 दे, तुमचा एकही शब्द खाली पडून दिला नाही मी कधी, एकही. फक्त रुबाब दाखवलाय तुम्ही. घरातली कामं करते, शाळेतली कामं करते, आणि तुम्ही म्हणताय काय तुझे 2 रुपये जगतो का? तेच 2 रुपये मी कमवते ना, त्याच्यावर तुम्ही जगताय. आणि ते तुमचे 4 उपाट सुंब आहेत ना, ते माझ्या पैशावर जगतात ते. आणि तू म्हणायचीस ना, आई तू बदली का करून घेत नाहीस? ह्या नालायक माणसामुळं ग, ह्या नालायक माणसामुळं. फक्त हे नावाला घरदार आहे, बाकी काय नाही. अगं हे जे पाटील लोक आहेत ना, नावाचे पाटील, यांना कधी आपल्या बायकांवरती विश्वास नसतो. आणि दुसऱ्यांच्या बायकांवरती मात्र खालीवर नजर करून बघत असतात ही लोक. आयुष्यभर यांच्या दबावाखाली राहायचं, सगळं सहन करायचं. आणि आताही तेच करत आले. पण बस इथं आले आता नरड्यापाशी, आता नाही सहन होत. ह्यांना काय रुबाबात खायचं, रुबाबात जगायचं आणि बायकोच्या जीवावरती आयुष करायची, है ना? कमवायची तर काडी मात्र अक्कल नाही, पण गमवायची ती तर अक्कल द्यावीच लागत नाही, सांगायची गरजच नाही. अगं यांना बापदादाची प्रॉपर्टी सुद्धा सांभाळता नाही आली, दुसरं काय सांभाळणार आहे? बघितलं ना तुझ्या लग्नातच 1 रुपया सुद्धा आणला काय माणसानी? यांना फक्त स्वतःला पाटील समजायचे, दुसरं काय नाही. नाव पाटील लावल्याने पाटील नाही होत, त्याचे गुण पण असावे लागतात. आणि काय तर म्हणतात ते, मुलगी वकिलाकडे का गेली? जा पारावर जा, तिथला न्याय निवाडा करा, लोक वाट बघत असतील तुमचं. आणि जर एवढीच लाज वाटत असेल ना तुम्हाला तर सुधरा. माझ्या पुरीची नका काळजी करू तुम्ही, मी भक्कम आहे अजून. काय तर म्हणे पुरीला काय शिकवलंय का नाही? अहो तुम्ही कुठं बाप म्हणून काय केले सांगा ना? माझी सगळी कर्तव्य पार पाडली मी. तुम्ही जर तिला नाही का वेळेत सांभाळलं असतं ना, तर ही वेळच आली नसती तिच्यावरती. आज जर मी तुम्हाला सोडून गेले ना, तर कुत्र पण हाल नाही खाणार तुमचं. आणि हे तुम्हाला बी चांगलंच माहिती. मला उगाच माझं तोंड नका खवळायला लावू. आता 5 वर्ष झाले, 5 वर्ष. ती 5 एकर जमीन आहे ना, तशीच पडीक आहे. काय तर फक्त पाटील नावानं, दुसरं काय नाही. आणि थोडीफार जरी लाज असेल ना मनात, तर काम करा. हे बायकोच्या जीवावर जगणं सोडून द्या आता. बस झालं, सहन नाही होत मला पण आता. कवर तुमचं ऐकायचं? तू चल ग घरात, तुला सांगते मी आता काय ते. बस इथं काय चाललंय? हा, तुझ्या बापाने मला आता सांगितले तेव्हा कळले. कोर्टात काय साठी गेलती तू? हा, मला काय ना ते खरं खरं सांग सगळं. अगं सांग ना, आता तोंड का गप केलंय? का रडती? आई मला नाही राहायचं त्यांच्यासोबत. राहायचं नाही म्हणजे? अगं पण झालंय काय ते तर सांग ना मला. जीव गुदमरतोय माझा तिथं.
सगळे कामं मलाच करावं लागतात आई. घरातलं कर, बाहेरचं कर, नोकरी करू मी घरातलं करू का? मला कंटाळा आलाय आता कामाचा. हा का? एवढंच कारण आहे होय? आणि ह्याच्यासाठी तू कोर्टात गेली होती का? अगं पुरी, तुला फक्त घरातलं काम करून बाहेरचं काम करायचंय म्हणून तुला कंटाळा आलाय, ते पण फक्त 8-9 महिन्यात. आणि मी कसं केलं असेल ग त्याचा विचार तू कशाला करशील म्हणा. बापाचे गुण आलेतच ना तुझ्यामध्ये थोडेफार. अगं मी पण नोकरी करतेस ना, आणि तू आता बघितलं ना तुझा बाप, आत्ताच जाऊ दे, लहानपणापासून बघत आली. अगं बायको आहे फक्त नावालाच आहे ग. मी नवरा म्हणून कोणतीच कर्तव्य पार नाही पाडली बघ तुझ्या बापाने. फक्त शोभेची वस्तू म्हणून ठेवली मला घरात. आज जर मी नोकरी केली नसती ना तर तुला पण शिक्षण भेटलं नसतं. माझ्यावर जी वेळ आली ना ती तुझ्यावर नाही यावा म्हणून मी नोकरी केली, तुला शिकवलं का? अगं नवरा कसा भेटेल माहित नव्हतं ना ग मला, पण तू लय नशिबवाने बघ, तुला सोन्यासारखा नवरा भेटलाय, सासू भेटली. आणि जर 2-3 कामं केले तर काय मरतय का? अगं तुझ्या लग्नाच्या आधी मी तुझं सगळं करून जात होते ना शाळेत. तुझा नवरा तरी कमवतोय आणि माझा नवरा उपट सुंब्यासारखा नुसता हिंडतोय. काय कामधंदे करतोय ग तो? त्याचा सगळा पैसा पाणी सगळं मी पुरवते, तुझी शाळा सगळं काही. आज जर तुझ्या बापाने जबाबदारी घेतली असती तर तुझ्यावर हीच वेळ आलीच नसती. बाळा ऍडजस्ट करायचं शिकायचं ग बाळा. लय अवघड आहे ह्या जगात जगणं. जीवनाचं जर एक चाक बंद पडलं तर गाडी चालत नाही. त्यासाठी दोन्ही चाकण व्यवस्थित असायला पाहिजे. मी माझं जीवन कसं घातलंय ना ते मला माहिती. असं तुझं जाऊ नये असं मला वाटतं. ज्या माणसासंग मी संसार केला त्या माणसाचं मला कधी सुखच भेटलं नाही ग. असा एकही दिवस नाही गेला की त्याने मला त्रास नाही दिला. अख्खं जीवन बरबाद झालं ग माझं. तू जर थोडंफार ऍडजस्ट केलं ना तर सुखी राहशील. आणि काय असतंय ग 2-3 कामं केल्याने काय होतंय? हे बघ बाई, तुझा नवरा लय चांगला आहे. अगं देव माणूस आहे तो. तू जर त्याला धरून राहिलीस ना तर तुझं लय चांगलं होईल, नाही तर माझ्यासारखे हाल होतील ग. आणि बाईला नवऱ्याची आणि नवऱ्याला बाईची गरज असते बघ. कारण दोघांचा संसार आहे आणि दोघांनी मिळूनच करायचा असतो. आम्ही काय आई बापांचं आज आहे उद्या नाही, पण तुला नवऱ्याची गरज आहे बाई. तुला संसार फुलवायचा आहे. आणि तू जर अशा छोट्या मोठ्या कारणावरून जर डायरेक्ट तू घटस्फोट घ्यायचं म्हणत असशील तर कसा जाणार आहे संसार? आणि कोणाच्या जीवावर आली बरं तू इथं? माझ्या की हे असल्या बापाच्या? तू बघितलं ना त्याला घरात काय कवडी कमवायची अक्कल आहे का? आणि तू त्याच्या जीवावर इथं येणार आहेस का? आणि असा कितीकसा पगार आहे का तुला? आयुष्य नाही जाणार तुझं अशाने. नवरा नवरा असतो बाई. हा माझ्या नवऱ्यासारखा नाहीये तुझा नवरा म्हणून सांगते तुला. आणि चुका सगळ्यांकडून होतात ग. एका हाताने टाळी नाही वाजत. आज त्यांचं चुकलं असेल तर तुझं पण चुकलंच असेल ना. आणि हे बघ, जर त्यांचं चुकलंच असेल ना तर मी त्यांच्याशी बोलते, मी समजूत काढते त्यांची. चल तू माझ्या संग. चुकलंय माझं, पण खरं सांगते जसं तुझं आहे ना तसं माझं नाहीये. मी वकिलाकडं घटस्फोट घेण्यासाठी गेले होते ना, तो निर्णय खरंच आई चुकीचा आहे माझा. आणि तसं पण पप्पांची चुकी नाही, त्यांना पण ह्या गोष्टीचा राग आला. चुकली आई मी. ज्याची मुलगी कोर्टात गेली आई, त्या बापाला राग येणारच आहे ना. आणि माझ्यामुळे त्यांना बोलू नको ग आई तू. आज मला कळालं आई, तर तुझ्या आयुष्यातले भोगलंय ग. अशी चुकी नाही करणार आहे मी. मला बाबांची माफी मागायची. मी बोलते त्यांच्याशी. तू रडू नको. किती केलं तरी शेवटी माझा बाप आहे आई. माझे देखते तो पप्पांना लय काही बोलली. हाय चल, मला पप्पांची माफी मागायची. चल. पप्पा चुकलं माझं, माफ करा मला. मी खरंच चुकीचं वागले पप्पा. मी पहिले तुमच्या दोघांना बोलायला पाहिजे होतं,
असं परस्पर कोर्टात नव्हतं जायला पाहिजे. तुला खरं सांगू का पुरी? तुम्ही माफी मागावं एवढा मोठा माणूस नाहीये मी. नालायक माणसाच्या काय पाया पडतात. बायकोच्या जीवावर जगणारा म्हणजे दारातल्या कुत्र्या गदगद झाली माझी बायको तशी नाही. उलट मीच तिला कधी समजून घेतलं नाही. हो. कायम स्वतःच्या रुबाबात जगलो. माझ्याच मस्तीत होतो मी. तिची विचार नाही पूस नाही केला कधी. पण आजपासून मी असं वागणार नाही. स्वतःची पोरगी सासरी नांदायला गेली, पण तिचं बरं आहे का वाईट आहे, चांगलं काय झालं विचारायला कधी तिच्या दारात नाही गेलो. कारण मी स्वतःला पाटील समजतोय. माझ्याच रुबाबात होतो मी. आणि एक बाप म्हणून तुझ्या पुढे हात जोडतो मी. नवऱ्याला सोडू नको, घटस्फोट घेऊ नको, काहीतरी ऍडजस्ट कर. नवऱ्याकडे जा आणि सुखात राहा. आणि आजपासून मी सुद्धा हे पुढारपण गावगाडा सगळं बंद. शेतात जाणार आणि कष्ट करून पोट भरणार. ज्याला बायको सांभाळता येत नाही, घरादाराची पोराबाळांची जबाबदारी घेता येत नाही, तो पुढारी काय कामाचा. आणि गावात जरी मान मिळत असला ना, तो तोंडावर वरच्यावर. तसला मोठेपणा नकोय मला आता. अहो काय करताय तुम्ही? माझं चुकलं, मी नव्हतं बोलायला पाहिजे. मलाच माफ करा तुम्ही. तू जर बोलली नसती ना, आयुष्यभर माझे डोळे उघडले नसते. अहो स्वतःच्याच धुंदीत जगत असतो मी. हवा असं नाही. हे मला तुम्हाला असं नव्हतं बोलायचं, पण बोलली ते बरं झाले. हे बघ, वयाने कमी जास्त तो विषय नाही. विषय नात्याचा पण नाही. विषय हा आहे की तू गुरु बनून माझे डोळे उघडले. आजपासून तुला मी नक्कीच बदललेलं दिसेल. हो तुम्ही बोलले हेच लय झालं बघा. आणि आपल्या संसाराकडे बघून पुरीचा पण संसार फुलेल बघा. बरं जाऊ दे ते. पुरी चल, तुला तुझ्या घरी नेऊन घालतो मी. चला. आणि परत आता घरात काय भांडणं झाली तर बाप आहे तुझ्या बरोबर. काय वाईट विचार करू नको. येतो आम्ही. चल. येते आई, मी काळजी घ्या. आणि परत भांडू नको. जा. जावई बापू, हो जावई बापू. नमस्कार. नमस्कार. आली नोटीस आम्हाला, करतो मी सह्या. कसली नोटीस? कोर्टाची, तुमच्या लेकीनं पाठवलेली. आता सांगितलं मी पोराला. आता काय तुमच्या पोरीची इच्छा जे नाही नांदायची, मग आता आम्ही तरी काय सांगणार. अहो असं नका बोलू, चुकलं माझं. आता मी तुला पाया तुझ्या पडते आई. तिकडे जायचं होतं. हा, चुकी तुला झाली आमच्या माझी. जवळ जमाना. काय ताई, तुला खरं सांगू का? पोरीकडनं चूक झाली असेल किंवा पोराकडनं, दोष कोणालाच देत नाही मी. आता इतके वर्ष आम्ही बी संसार केलाय. बरोबर. भांड्याला भांडं लागतं. नवरा बायकोची कुजबुज होती थोडी, पण त्याच्या मागं काही एवढं मोठं कारण असतंय का? मग मी तेच म्हणते ना, थोडंफार पुढं चालूच आहे. पुढे बी जिथं माती काय म्हणतात ना, जिथं तिथं भांड्याला लागत वाजत असते, त्याचा विषयच नाही ना. तिला समजून मी सांगते, ते ऐकून घ्यायलाच तयार नाही. आता ऐकून घेईन ती. मी सांगितलंय तिला समजून. आणि पाहुणं, तुम्ही पण काय मनावर घेऊ नका. तसं काय नाही, पण तिचं काय होतं, त्याला वाटतं की मला पगार जास्त आहे, मग ती रुबाबात राहायचं बघते घरात. हो, तिला काम करायची सवय नाही. तिला म्हणतो अगं थोडंफार इकडचं तिकडं करत जा तू. सगळंच आईने बघायचं म्हणल्यावर कसं करायचं? तिचंही वय झालंय आता. नाही, आता इथून पुढे मी सगळं करण. जॉब करून मी घरातलं काम आवरून. आणि आई खरंच इथून पुढे मी तुम्हाला शब्दभरही बोलणार नाही. एक सांगू का तुम्हाला, संसारात कोणी मोठा छोटा नसतो. नवरा बायको ही संसाराच्या गाड्याची दोन चाक आहे. अहो, एक चाक मोठं आणि एक छोटं होऊन चालेल का? दोन्ही सारखीच असतात. मग त्याची तुलना पैशात प्रॉपर्टीत करायची नसती.
कुणी काय कमवतोय, कुणी कोणासाठी कमवतोय, शेवटी तुम्ही घरीच आणताय ना. पाटील आले होय. अरे बॅग कोणाची? सुनबाईची आमच्या. मी आता रोडने चाललो तुम्हाला बघितलं मला पाटील कसं काय बाजार इकडं गाव आपलं गाव सोडून मी आलतो पाहुण्याकडे. हा मुलीच्या घरी आलते काय सोडायला? हा ती कळालं मला. काय आहे म्हणलं, पोरं चुकली असते ना. ताईला म्हणलं पाजरात घ्या चूक पोरीची. अहो पाटील मी तुम्हाला सांगितलेलं खोटं होतं का मला सांगा बरं. अहो सोन्यासारखं लेकरू, सोन्यासारखी सासू, तुमच्या पोरीने असला निर्णय उचलणं मला योग्य नव्हतं वाटत. काय माहितीये का, आयुष्यातले निर्णय चुकत्यात माणसाचं, पण तेच धरून नाही जमत. मी पण पोरीला म्हणलं, सासू काय बोलली किंवा नवरा काय बोलला, दोन्ही आपल्यापेक्षा मोठी आहेत. ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. अहो इथं आहेच कोणाचं, त्यांचंच आहे ना. ते कोणाचं आहे? आपल्या गावाने थोडं आहे. आपल्या गावात चलते आपली पाटीलकी दुनिया पाणी. इथं काय पाटीलकी करणारे लोक आहेत का? या आपल्या गावात आपण छापमत जगत होतो. इकडे गरीब माणसं येतो, नोकरी करणे, खाणे, राहणे. बरं काय सांगा ना मला, आता यांना पेन्शन आहे, वरला पगार आहे. हा ठीक आहे, तुमच्या पोरीला असेल थोडाफार पगार ज्यादा, म्हणून काय ह्या गोष्टी आपण लगेच कोर्टाची पायरी चढायची? शेवटी काय माहितीये का, पगार जास्त आहे हे आपल्या तोंडून जरी आलं तरी तो अहंकारच झाला का नाही. जसं मी अहंकारात जगत होतो, मी पुढारी आहे, मी गावचा पाटील आहे, मी नेता आहे. पण शेवटी काय झालं, मला पण माझी जागा कळली ना. अहो कोणी मोठा छोटा नसतंय, ज्याच्या त्याच्या मनाचा भ्रम आहे फक्त तो. 90% पाटील याच्यामध्ये आई बाप चुकतात हे तुम्हाला माहिती आहे. ही चुकी तुमची बी होती. तुम्ही जर वेळेत पोरीला जर पोरीवर समजा एक तुमचा दबाव असता किंवा काय असता तर ही गोष्टी घडत आहेत का? आज चुकली की नाही ही गोष्ट? माझ्या माहितीने सगळ्या आईबापांनी आपले मुलं मुली दाबल्या पाहिजे तरच ते जागेवर राहतील. नाहीतर तुम्हाला सांगतो कोर्टात आहे ना भरमसाठ एवढ्या फायली भरले, कोणी विचारत नाही कोणाला. एवढं सोपं नाही. पोरांना काय माहितीये का, आपण आयुष्यभर मोठेपणा शिकवत राहतो, पण कुठं त्यांना कमीपणा घ्यायचा आहे हे शिकवायला आपणच कमी पडतोय. ऐकून घ्यायची क्षमता नाही ना त्यांच्यात. काय माणूस बोलत आहे काय नाही ते ऐकूनच घ्यायचं नाही मोठ्या माणसांचं. बरं जाऊ द्या आता, त्या विषय सोडून. पाटलाला आलेत लय दिवसातून तुमच्या दारात, तुम्ही फक्त निवांत राहा आणि आता व्यवस्थित राहा. आई बापाकडे बघ जरा. हा हो चला पाटील आपलं जाऊ आपण आता गावाकडे. चला मी चहा करते पप्पा. नको नको, चला. अरे आम्हाला गाडी आहे, मग आता तुमच्या गाडी काय डबल डबल जातो आम्ही बरं. नाही मी चहा घरात या ना चहा. बरोबर चला पाटील चहा कर. घ्या चहा. चल भाऊ, दिल्यांना आपण पाहून जाऊ. चला चला आलो आम्ही. चला काय पाटील, आमसारखे गरीब बरे तुमच्यापेक्षा माहिती. खरे ना. घमेंड उतरली की नाही मला सांगा तुमची. पाटीलिकीच्या नावाखाली तुम्ही एवढं वाटोळं केलंय गणिताच्या बाहेर. तुम्ही आता सुद्धा लोक, बायको तुमची मास्तरीत होती म्हणून तुम्ही जगलेत. आम्ही कष्ट करून जगतो पण चांगल्या विचाराचे आहेत आम्ही. आणि तुमचे जे विचार होते ना हे सोडून द्या पाटीलकी आणि घरावर जमिनीवर लक्ष द्या जरासे. आम्ही तुम्हाला वेळ यायला नाही पाहिजे सांगायची. खरंय तुमचं. अहो नुसता नावाला मोठेपणा काय बी उपयोगाचा नाही बघा. खाऊस तरच लोक असतात, नंतर हात पुसून पाटलाला मागून शिवाय देतात माहिती ना तुम्हाला. ते बी आहे. 4 लोक सोबत घेऊन हिंडून त्यांच्यावर खर्च केला म्हणजे माणसाला वाटतं मी लय मोठा झालो. अहो खायला घालणारी दादा दादा करीतच राहतात. हे चुकीचं आहे, करायचीच गरज नाही आपल्याला. आजपासून घर भलन मी भला. बस अहो जे गावगाड्यासाठी करायचं ते स्वतःच्या अहो, प्रपंचासाठी करायला तुम्हाला पाहिजे काही ना. मदत लागू दे मी येतो. तुम्ही काय टेन्शन घ्या. चला